Praise the Lord. I am Amruta Joseph Sikwer. I am so happy to be with you. And today we are going to meditate. John chapter 15 verse 5. योहान शुभवर्तमानाचा 15वा अध्याय 5वं वचन आज आपण पाहणार आहोत. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. हालेलुया. रिअली हाऊ प्रिशियस वर्स इट इज. खरंच खूप सुंदर आणि खूप डीप असं देवाचं हे वचन आहे. वचन काय सांगते की मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. पुढे वचन काय म्हणते की जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. आणि खरंच जर फाटा वेलीपासून दूर केला, वेगळा केला तर त्याला काही अर्थ आहे का? नाही. जोपर्यंत तो फाटा त्या वेलीमध्ये आहे तोपर्यंत त्याला अर्थ आहे, तोपर्यंत तो जिवंत आहे. जर तो फाटा वेलीला जडून राहिला, त्याच्यामध्ये राहिला तरच तो फळ देऊ शकेल. पण जर तो फाटा वेलीपासून जर दूर झाला तर त्याला काही अर्थ आहे का? नाही. तो जगू शकणार आहे का? नाही. तो फळ देऊ शकणार आहे का? नाही. जर तो फाटा वेलीत राहिला तरच तो फाटा फळ देऊ शकेल, जिवंत राहू शकेल. आणि खरंच जेव्हा आपण देवामध्ये राहतो तर आपण सर्व काही करू शकतो, पण जेव्हा आपण देवापासून दूर जातो तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. आणि खरंच एक गोष्ट मी एक्सपिरियन्स केली आहे. जेव्हा आपण देवामध्ये राहतो, त्याच्या वचनात राहतो, जेव्हा आपण देवाला सतत बोलत राहतो, जेव्हा आपण आपला टाइम त्याच्यामध्ये स्पेंड करतो, त्याच्यामध्ये आपला वेळ घालवतो, तेव्हा खरंच एक वेगळी शांती, एक वेगळाच पीस आपल्या लाईफमध्ये असतो. पण जेव्हा आपण आपल्या संसारामध्ये, आपल्या लाईफमध्ये गुंतून जातो, त्याच्या वचनापासून जेव्हा थोडंसं आपण दूर होतो, आणि तेव्हा खरंच आपल्या लाईफमधली जी शांती आहे, जो पीस आहे तो कमी होतो आणि लाईफ खूप डिस्टर्ब होऊन जाते. मला वाटतं की ज्याप्रमाणे माणसाला जगण्यासाठी, श्वासोश्वास करण्यासाठी, ब्रीदिंग करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, तसंच आपल्याला देवाच्या वचनाची गरज आहे. ज्यावेळेस आपल्या लाईफमध्ये देवाचं वचन कमी होतं, ज्याप्रमाणे ऑक्सिजन कमी झाल्यावर श्वासोश्वास घेण्याला त्रास होतो, ब्रीदिंग करण्याला त्रास होतो, तसं माणसाला लाईफ जगण्यासाठी त्रास होतो. जर जगण्यासाठी आवश्यक असलेलं ऑक्सिजन जर आपल्या लाईफमध्ये कमी आहे तर आपण जगू शकतो का? नाही. ब्रीदिंग करू शकतो का? नाही. त्याचप्रमाणे देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डिस्टर्ब आहात, शांती नाहीये, पीस वाटत नाही, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही देवाच्या वचनापासून दूर गेले आहात. म्हणून तुम्हाला होईल तेवढा वेळ तुमच्या संसारातून, जगी गोष्टीपासून दूर राहा आणि देवामध्ये तुम्ही टाइम स्पेंड करा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवा, तरच तुम्ही शांतीने, आनंदात जगू शकाल. खरंच त्याच्या वचनापासून दूर होऊन आपण काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये शांती, पीस पाहिजे, आनंद पाहिजे, तर एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे देवाचं वचन. जेवढा टाइम तुम्ही देवामध्ये स्पेंड कराल, जेवढा वेळ तुम्ही त्याच्या वचनामध्ये घालाल, तेवढी शांती तुमच्या लाईफमध्ये राहील. खरंच देव वेल आहे आणि आपण फाटे आहात. आणि जर फाटा वेलीपासून दूर राहिला तर तो फाटा काहीच करू शकणार नाही, त्या फाट्याला काहीच अर्थ नाही. म्हणून होईल तेवढा तुम्ही तुमचा सर्व वेळ त्याच्यामध्ये स्पेंड करा. कारण देवाचं वचन जगण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिजन प्रमाणे देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करतं. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. आणि जोपर्यंत तुम्ही माझ्यामध्ये आहात तोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे. आणि माझ्यापासून वेगळं होऊन तुम्ही काही करू शकत नाही. हो ईश्वराजा, खरंच तुझ्यामध्ये खरी शांती आहे, खरं समाधान, खरं आनंद फक्त तुझ्यामध्ये, तुझ्या वचनामध्ये आहे ईश्वराजा. जेवढ्याने तुझाचं हे वचन ऐकले प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभू ईश्वरा. हो ईश्वराजा, त्यांचं डिस्टर्ब असं लाईफ, शांती नसलेलं लाईफ प्रभू ईश्वरा, तू आज बदलून टाक दे बाप्पा. आणि तुझं वचन प्रभू ईश्वरा त्यांच्या लाईफमध्ये येऊ दे. जास्तीत जास्त टाइम त्यांनी तुझ्यामध्ये स्पेंड केला पाहिजे दे बाप्पा, असं तू कर प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर ईशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत बाप्पा, आजारी आहेत प्रभू ईश्वरा, व्हेंटिलेटरवर आहेत प्रभू ईश्वरा, कोमात आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा.
आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू, जेवढ्याने तुझं आजचे वचन ऐकले प्रभू येशू, तुझ्या वचनावर विश्वास ठेवले, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत प्रभू येशू, या प्रार्थनेमध्ये देवपा तुझ्या चरणाजवळ आलेत प्रभू येशू, तुला विनंती करत आहेत प्रभू येशू, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरत येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. नासरत येशूच्या नावात मी आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी निघून जाऊ दे. हो येशू राजा, माझा विश्वास आहे प्रभू येशू, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द माइटी नेम ऑफ जीसस. आमेन.